कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार व्यवसायावर देखील स्पष्टपणे जाणवू लागलाय। मासेमारीसाठी अत्यावश्यक असणारे डिझेल महागले असून त्याचा पुरवठा देखील वेळेत होत नसल्याने मच्छीमार बांधव मोठ्या संकटात सापडल्यात। आधीच समुद्रात मासेमारीचे प्रमाण कमी असताना वाढत्या इंधन दरामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे। सध्या पेट्रोल पंपांवर डिझेल 92 ते 94 रुपये प्रति लिटर दराने मिळत असताना मच्छीमार सहकारी सोसायटी मार्फत मिळणारे डिझेल तब्बल 120 रुपये प्रति लिटर दराने मिळत असल्याचा आरोप मच्छीमारांकडून केला जातोय। त्यामुळे मासेमारीचा खर्च वाढून आर्थिक ताण वाढलाय। शिवाय डिझेलचा पुरवठा 8 ते 10 दिवसांनी होत असल्याने अनेक नौका बंदट होण्याची वेळ मासेमारांवर आली आहे। दरम्यान वाढत्या इंधन खर्चाचा परिणाम माशांच्या दरावर देखील झाला आहे। 8-10 दिवसांनी डिझेल आता आलं आहे वेंगुर्ल्या बंदरामध्ये, रात्र गाडी आली आणि आता ते मच्छीमार घेणार। परंतु डिझेलचा भाव वाढल्यामुळे मुळातच मासेमारी धंदा कमी झालेला आहे आणि माशाचे भाव वाढले म्हणून शासन सांगते किंवा लोक सांगतात हा विषय वेगळा झाला, पण मुळातच झालाय कसे, कामगारांचे पगार पण वाढलेले आहेत, मच्छीमारीला लागणारं सामान पण वाढलेलं आहे आणि 92 रुपयावरनं जो ओपन दर आहे तो सोडून आम्हाला मच्छीमारांना 120 रुपये दर, कारण आता जी गाडी आली ते 120 रुपयाच्या दराची गाडी आलेली आहे। त्याच्यामुळे मच्छीमार हा अडचणीत आलेला आहे आणि शासन दिशाभूल करत आहे की मच्छीमार हा शेतकरी वर्गामध्ये म्हणजे ऍग्रिकल्चर खाली आला। या शब्दाचा मान ठेवून जर शासनाने गंभीरतेने विचार केला तर शासन मच्छीमारांना उपाशी मारणार नाही, पण त्या पद्धतीचा विचार होतच नाही। कारण 2 वर्षापूर्वी आमचा असाच मोर्चा वगैरे संपूर्ण महाराष्ट्रभर झालेला होता। त्यामुळे आम्हाला त्या लोकांनी अर्थात मंत्री लोकांनी आम्हाला कमर्शियल मानलेलं आहे आणि कमर्शियल मानून, कारण आम्ही मुळात गप्प राहतो, कारण आमचा वालीच कोण नाही मच्छीमारांची बाजू मांडणारा। आणि आता नितेश राणे आमचे पालकमंत्री आहेत, त्याने आमची बाजू मांडली आहे पार्लमेंटमध्ये, मांडून सुद्धा मच्छीमारमध्ये समाविष्ट करून घेतला। पण हे सगळे नियम जे लावले आहेत ते जाचक नियम लावून आम्हाला 120 रुपयाने डिझेल आज विकलं जात आहे। त्याच्याबद्दल आम्ही खंत व्यक्त करतो। डिझेलचा तुटवडाच आहे आणि 10 दिवसांनी आज गाडी आली आहे, ती पण रेट वाढून आले, 120चा रेट करून आले आणि तेच डिझेल आता पंपावर 92 रुपयाने पडतंय। हा तोटा आहे आम्हाला मच्छीमारांना, तर गांभीर्याने लक्ष द्यावं आमच्याकडे मच्छीमारांकडे शासनाने, थोडीच मागणी करतो। मासे मागले काय सध्या पेट्रोल आणि डिझेल भेटत नाही म्हणून मासे मागलेले आहेत। आता दर काय आहे माशांचा? आता ही कोलंबी 300 रुपये किलो आहे, ती 600 रुपये किलो आहे आणि मासे जास्त भेटत नाही सध्या, त्यामुळे महाग आहे। सुरमई वगैरे बाकी सुरमई भेटत नाही, सध्या 1000 रुपये किलो आहे, हलवे 900 रुपये किलो आहे, पापलेट 1800 रुपये किलो आहे।